जुलै महिना या 2 राशींना अडचणींचा जरा जपून आयुष्यात होऊ शकते उलटापालट। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये। सूर्यमालेतील प्रत्येक ग्रहाचा ठराविक वेळी राशी प्रवेश होतो आणि वेळोवेळी ग्रह आपली रास बदलतात असं ज्योतिषशास्त्र सांगतं। आता जून महिना अखेरीस शनी ग्रह आपली मूळ रास असलेल्या कुंभ राशीत उलट होईल, तर बुध ग्रह मिथुन राशी बाहेर पडून कर्क राशीत प्रवेश करेल। बुध ग्रहाच्या या प्रवेशातून काही राशीचं नशीब अगदी हिऱ्यासारखं चमकणार आहे, पण काही राशींच्या आयुष्यात मात्र काळाकुट्टा अंधार पसरू शकतो। त्यामुळे या राशींच्या व्यक्तींनी सतर्क राहावं। बुध ग्रहाचं राशी परिवर्तन 2 राशींच्या व्यक्तींसाठी नकारात्मक काळ घेऊन येऊ शकतं। 29 जून रोजी दुपारी 12:13 बुध ग्रह आपल्या मिथुन राशीतून बाहेर पडेल आणि चंद्राच्या कर्क राशीत प्रवेश करेल। बुध ग्रहाच्या या राशी परिवर्तनानं 2 राशींच्या व्यक्तींना आरोग्य संबंधित प्रचंड अडचणीचा सामना करावा लागू शकतो। विशेषतः हाडांचं दुखणं उद्भवेल। वातावरण बदलताच आपलं आरोग्य कमकुवत होऊ शकतं, ज्याचा परिणाम आपल्या कामकाजावर होईल, त्यामुळे काळजी घ्या। कर्क रास 29 जून रोजी बुध ग्रह मिथुन राशीतून कर्क राशीत गेल्यानं आपल्या अडचणी वाढू शकतात। आपला अनावश्यक खर्च वाढू शकतो। अचानक आर्थिक नुकसान होऊ शकतं। आरोग्यही बिघडू शकतं। बुध ग्रह कर्क राशीत आल्यानं आपल्याला साथीच्या आजारांचा सामना करावा लागू शकतो। हवामान बदलामुळे हा त्रास होईल कदाचित, त्यामुळे आपलं कामकाजही बंद पडू शकतं। कर्क राशीवर बुध ग्रहाचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी आपण पक्ष्यांना दाना पाणी द्यावं, याचा आपल्याला प्रचंड फायदा होईल। कुंभ रास आपल्यावर या राशी प्रवेशाचा अत्यंत वाईट परिणाम होऊ शकतो। आरोग्य संबंधित अडचणींचा सामना करावा लागू शकतो। विशेषतः हाडांचं दुखणं आणि गुडघेदुखीचा त्रास होईल। मानसिक तणाव येण्याचीही शक्यता आहे। या शारीरिक मानसिक अडचणी कमी करण्यासाठी आपण बुधवारी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करून गणपती बाप्पाला गोडाचा नैवेद्य अर्पण करावा। या पूजेमुळे आपल्या अडचणी हळूहळू कमी होऊ शकतात। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।